नमस्कार मित्रांनो, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत जर तुम्ही घरकुल योजनेसाठी अर्ज केलेला असेल आणि यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत तुमचं घरकुल मंजूर झालेलं असेल आणि अजूनपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नसतील तर तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे। तर यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत पण पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत, अशा लाभार्थ्यांना निधी वितरित करण्यासाठी शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित करून निधी मंजूर केलेला आहे आणि निधी लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। तर याचबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत, तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत सन 2023-24 व 2024-25 मध्ये कार्योत्तर मान्यता देण्यात आलेल्या घरकुलांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत दिनांक 18 मार्च 2025 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। तर या शासन निर्णयानुसार यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत सन 2023-24 व 2024-25 मध्ये संदर्भ क्रमांक 1 ते 44 येथील शासन निर्णयान्वये कार्योत्तर मान्यता देण्यात आलेल्या घरकुलांना पुढील तक्त्यात नमूद करण्यात आल्यानुसार एकूण रुपये 40,25,89,600 इतका निधी वितरित करण्यास या ज्ञानपाद्वारे शासनाची मान्यता देण्यात येत आहे। तर कोणकोणत्या जिल्ह्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे ते पहा। तर जालना, यवतमाळ, धाराशिव, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, सांगली, जळगाव, लातूर या 17 जिल्ह्यांसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर 2023-24 मध्ये कार्योत्तर मान्यता देण्यात आलेल्या घरकुलांसाठी निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। तर जिल्ह्यांप्रमाणे जे शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले होते त्यांची दिनांक इथे दिलेली आहे आणि त्यासोबतच त्या जिल्ह्यांसाठी किती निधी मंजूर केलेला आहे ते पण इथे दिलेलं आहे। त्यानंतर 2024-25 मध्ये कार्योत्तर मान्यता देण्यात आलेल्या घरकुलांसाठी वितरित करावयाचा निधी कोणकोणत्या जिल्ह्यासाठी आहे ते पहा। तर यामध्ये अमरावती, कोल्हापूर, गडचिरोली, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, नागपूर, परभणी, बीड, बुलढाणा, यवतमाळ, लातूर, वर्धा, सोलापूर आणि हिंगोली। तर या सर्व जिल्ह्यांसाठी किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे, किती निधी त्या जिल्ह्यांसाठी वितरित करण्यात येईल याची संपूर्ण माहिती इथे देण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेअंतर्गत तुम्ही जर अर्ज केलेला असेल, तुम्हाला जर घरकुल मंजूर झालेलं असेल पण अजूनपर्यंत पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले नसतील तर या शासन निर्णयाच्या माध्यमातून निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।